स्वर्गीय नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू कवी कैलासवासी राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा दुःखी राज्य काव्य पुरस्कार कवी अशोक नायगावकर ठाणे यांना जाहीर झाला असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे। स्वर्गवासी नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू कवी कैलासवासी राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा दुःखी राज्य काव्य पुरस्कार कवी अशोक नायगावकर ठाणे यांना जाहीर झालाय। पुरस्काराचं हे 28वं वर्ष असून 25,000 रुपये स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे। तसेच ना धो महानोर राज्य साहित्य पुरस्कार मीनाक्षी पाटील मुंबई यांना घोषित झालाय। 10,000 रुपये स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून गुढीपाडव्यास जालना येथे 19 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता कवितेचा पारवा या लोकप्रिय कार्यक्रमात मान्यवर लेखकांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे। संयोजक अभय साहनी, विनीत साहनी, लेखिका डॉक्टर संजीवनी तडेगावकर, अनुभव प्रतिष्ठानचे सचिव पंडितराव तडेगावकर यांनी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली। पुरस्कार वितरणानंतर निमंत्रित कवींची काव्य मैफल रंगणार आहे। रसिकांनी या गौरवशाली साहित्यिक उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आलंय। आणि तुम्ही एक चौथा स्तंभ असतात आणि तुमची लेखणी आणि जालना जिल्हा मध्ये 29 वर्षापासून साहित्यामध्ये आणि साहित्याची सेवा जी आम्ही त्याचा आपल्या सर्वांच्या साक्षीने म्हणजे मोठे साहित्यकाराचा सन्मान करणं, त्यांना बहुमान करणं, त्यांच्या कार्याला उजाळा देणं आणि एक ईश्वर आम्हाला जे एक शक्ती देतो, तुमच्या जे आम्हाला साथ मिळतो, तर ते आम्ही आतापर्यंत हे प्रवास आणि हे आपण प्रायोजन आम्ही करत आलेलो आहे। आता इथून पुढे याची जे महत्ता आहे जालना जिल्ह्यामधील ही जे कार्यक्रमाची आणि येणारे जे पाहुणे ज्यांना पुरस्कार आपण देणार आहोत आणि ज्यांच्या हस्ताने देणार आहोत, तर ही जे आपली इथली जे बातमी आहे ती पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सगळे प्रमुख वर्तमानपत्रातील प्रतिनिधी इथे आहेत आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे इथे, ते त्यांना देऊ शकतात, हे पोहोचावी अशी आम्ही आपल्याशी विनंती करतो आणि अपेक्षा बी ठेवतो। अपेक्षा तुमच्यापासून नाही करावी तर कोणापासून करावी, की सर्वांची आमची जीवलग संबंध आहे की सर्व प्रॉपर जाणण्याची म्हणजे भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, राजेंद्र वस, विजय राजाध्यक्ष, पुरुषोत्तम पाटील, ही सगळी माणसं आपल्याकडं मान्यवर म्हणून येऊन गेली आहेत, ज्यांच्या हस्ते आपण पुरस्कार वितरण केले। आणि ज्या मराठी कवितेमध्ये ज्यांच्या कवितांनी मराठी माणसाचं मन तयार झालं, मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या जे नवरस असतात साहित्यामध्ये आणि त्या नवरसाची निर्मिती करण्यामध्ये ही जी मराठी कविता सक्षम ठरली, असे सगळे महत्वाचे कवी आपण सन्मानित केले। मागच्या वर्षीही आपल्याकडं प्रकाश होळकर आणि रफिक सूरज आले होते। दोन वर्षांपासून आपण महानवरांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केलेला आहे, त्यामुळे मागच्या वर्षी आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी दोन लोकांना आपण सन्मानित केलं। या वर्षीही आपल्याकडं मराठी कवितेतलं एक महत्वाचं नाव विनोदी अंगाने लिहिणारे आणि माणसांना खळखळून हसवणारे असे अशोक नायगावकर यांना आपण यावेळेच्या दुःखी राज्य काव्य पुरस्कारानं सन्मानित करत आहोत। याचा आम्हाला आनंद आहे। खरं तर त्यांची 75 उलटून गेली आहे आणि आपण त्यांना सन्मानित करायचं राहून गेलो, नजर चुकीनं त्यांच्या नावाकडे म्हणजे आपलं हे राहिलं होतं, दुर्लक्ष झालं होतं आणि ते राहून गेलेलं नाव एकदम आमच्या लक्षात आलं की या व्यक्तीला आपण सन्मानित करणं हे मराठी विनोदी कवितेच्या क्षेत्रातलं महत्वाचं नाव आहे। आचार्य अत्रेंनी झेंडूची फुले लिहिलं आणि आजपर्यंत त्या झेंडूची फुलेचं गारुड आपल्या मनावर आहे। व्यंग कविता, विडंबन कविता, वात्रटिका किंवा सामाजिक आशयावरही अत्यंत मार्मिक पद्धतीनं बोट ठेवणारी कविता ही अशोक नायगावकर यांनी सातत्यानं लिहिलेली आहे आणि आज इतक्या वर्षानंतर ते जालन्यामध्ये येत आहेत। त्यांचा आपल्याला सन्मान करण्याचा हा योग कवितेच्या पाडव्याच्या निमित्तानं जुळून आलेला आहे असं मला वाटतं। यानंतर कवी, चित्रकार आणि ललित लेखिका मीनाक्षी पाटील
या मुंबईला असतात आणि त्यांना आपण कवी नादू महानोर पुरस्कारानं सन्मानित करत आहोत। पुरस्काराचे स्वरूप आपल्याला दोन्ही पुरस्काराचं स्वरूप माहित आहे। दुःखी राज्य काव्य पुरस्कार आपण 25,000 रुपये मान सन्मान शास्त्रफळ आणि मान्यवराच्या हस्ते त्यांचा सत्कार आणि मीनाक्षी पाटील यांना आपण नादू महानोर पुरस्कार देतोय तर त्यांच्या पुरस्काराचं स्वरूप आहे 10,000 रुपये आणि सन्मानपत्र आणि शास्त्रीफळ आणि त्याचाही एकाच ठिकाणी एकाच व्यासपीठावर कवितेच्या पाड्यामध्ये ह्या 2 पुरस्काराचे आपण वितरण करत असतो। 19 तारखेला हा कार्यक्रम आहे। सर्वांनी यावर्षी जरा लवकर पाडवा आलेला आहे, म्हणजे दरवेळेच्या पेक्षा